नमस्कार कन्या राशीच्या जातकांनो, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुमचं खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर। जर तुमची रास कन्या असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या संपूर्ण आयुष्याचा सर्वात मोठा ट्रेनिंग पॉइंट ठरणार आहे। मी आज तुम्हाला कोणतीही नेहमीची रोजची किंवा वारंवारची कोरडी भविष्यवाणी सांगायला आले नाही। आज 14 जुलै 2026 आहे आणि उद्या म्हणजेच 15 जुलै 2026 पासून तुमच्या कुंडली ग्रहाचा असा एक भयंकर विस्फोट आणि महापरिवर्तन होणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही स्वप्नात केली नसेल। हो, कान उघडून आत्ताच आता नीट ऐका। 15 जुलै नंतर तुमच्या पाठीमागे एक असा भयानक खेळ रचला जाणार आहे जिथे एक व्यक्ती तुमचं संपूर्ण घात करायला, तुमचे हसते खेळते आयुष्य उद्ध्वस्त करायला तयार बसली आहे। जर तुम्ही योग्य वेळी म्हणजेच आजचा सावध राहिला तर तुमच्या आयुष्यात मोठं दुःख आणि वादळ येईल की तुम्हाला सावरण्याची किंवा विचार करण्याची एक सेकंदचीही संधी मिळणार नाही। मंडळी, हा केवळ कुंडलीतला योगायोग नाही तर ग्रहाची नक्षत्र अवकाशातील ओरडून सांगत आहे की कन्या राशीच्या निष्पाप लोकांच्या विरोधात एक अत्यंत जवळच्या व्यक्तीचा शत्रूचा मोठा कट रचला आहे। ती व्यक्ती कोण आहे? ती तुमच्या घरात वारंवार का फिरते? तुमच्या मित्रपरिवारात आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये का असते? तुम्ही जिथे काम करता तिथे बसली आहे, तिचा खरा काय भयंकर चेहरा काय आहे? हे रहस्य उघड करण्यासाठी आजचा हा विशेष व्हिडिओ पाहायला विसरू नका। आज जर तुम्ही हा एक व्यक्तीला ओळखण्यात चूक केली तर तिच्यापासून 3 हात लांब राहिले नाही तर तुमचा आर्थिक, मानसिक आणि सामाजिक घात निश्चित आहे। तुमचा बँक बॅलन्स रिकामा होईल, तुमची समाजातली इज्जत मातीत मिळेल आणि नाती पूर्णपणे उद्ध्वस्त होतील। पण घाबरू नका, हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर त्या कपटी शत्रूचा बुरका पाडून त्याचा कट दिळस मिळून तुमच्या भाग्याचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी बनवला आहे। कन्या राशीच्या जातकांनो, मला माहित आहे सध्या तुमच्या मनात एक चाललं आहे की किती मोठ्या मानसिक छळातून जात आहात तुम्ही। जन्मापासून मनाने अत्यंत साधे, प्रामाणिक, संवेदनशील आणि नेहमी दुसऱ्यांचं भलं करणारे आहात। कोणी थोडे गोड बोलले की, थोडे रडले की तुम्ही स्वतःचे दुःख विसरून त्याला मदत करता, तुमचे मन त्यांच्या समोर मोकळे करता। पण गेल्या काही दिवसात तुमची अवस्था अशी झाली आहे की हातात सोडून पडत्या पाठीमागे लागले अशी तुमची गत झाली आहे। तुम्ही कष्ट करता, रक्ताचं पाणी करता, पण पदरात काय पडतं? फक्त न फक्त निराशा, अपमान आणि मानसिक दडपण। पैशाचं आवक होतं पण तो पैसा कुठे जातो काहीच पता लागत नाही। आणि सर्वात मोठं दुःख काय? ज्या लोकांवर तुम्ही अगदी डोळे झाकून विश्वास ठेवला, ज्यांना स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपलं, त्यांनी ऐन वेळेला तुमच्या पाठीत काहीतरी मागून नुकसान केलं, बरोबर ना? तुमच्या याच अतिप्रामाणिकपणाचा आणि गैरफायदा घेऊन 15 जुलै नंतर एक भयंकर सापळा रचला गेला आहे। माझ्या भावांनो, बहिणींनो, ब्रह्मांड स्वतः तुमची परीक्षा घेणार आहेत आणि तुम्हाला या संकटातून बाहेर काढणार आहेत। पण त्यासाठी तुम्हाला पुढील काही नीट समजून घ्यावे लागतील। आजचा हा संपूर्ण भागात आपण टप्प्याने पाहणार आहोत। 15 जुलै नंतर बदलणारे हे महाक्रूर आणि महाशक्तिशाली ग्रह जे तुमच्या शत्रूला बळ देतील। त्या कपटी आणि मुखवटा घेतलेल्या शत्रूची 3 अचूक लक्षणे ज्याच्यापासून तुम्हाला आता लांब राहायचे आहे आणि हा भयंकर घातातून स्वतःला सुखरूप बाहेर काढायचं। कारण महाबली हनुमानजींनी हा महाउपाय या 9 मिनिटाच्या सुरुवातीनंतर पुढचा सेकंद स्किप करू नका। कारण जर तुम्ही अर्धवट माहिती घेतली तर तुम्ही त्या कपटी व्यक्तीला ओळखू शकणार नाही आणि पुन्हा एकदा फसवणुकीचे बळी ठराल। अर्धवट ज्ञान हे नेहमी स्वतःच्या विनाशाचे कारण ठरते। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचे हे महाअधिवेशन। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण आजची ही माहिती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचे आयुष्य वाचवू शकते। कन्या राशीच्या माझ्या भावांनो, बहिणींनो, आता आपण या महाविश्लेषणाच्या दुसऱ्या भागात प्रवेश करत आहोत। आपल्याला हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे 15 जुलै 2026 या तारखेनंतर अचानक असे काय बदलणार आहे ज्याच्यामुळे शत्रू इतका बलवान होणार आहे। ज्योतिष गणनेनुसार कन्या राशीचा स्वामी बुद्धीचा आणि संवादाचा फरक असलेला बुध ग्रह आणि 15 जुलै नंतरच्या कुंडलीत षष्ठ स्थान आणि शत्रुगुप्त कट रोज
आणि कोर्ट कचेरी स्थान मानले जाते. आणि अष्टस्थान हे अचानक येणारे संकट आणि मानसिक त्रासाचे स्थान आहे. या दोन्ही घरात काही क्रूर पापी ग्रहाचे वक्र दृष्टी पडत आहे. विशेष राहू आणि केतू, अशुभ ब्रह्मण आणि मंगळचा अंगारक प्रभाव यामुळे तुमच्या राशीसोबत एक नकारात्मक ऊर्जा वलय तयार होते. याचा थेट परिणाम तुमचा निर्णय क्षमतेवर होणार आहे. तुमची जी बुद्धी नेहमी तीक्ष्ण असते ती 15 जुलै नंतर काही काळासाठी कुठीत होऊ शकते. तुम्हाला स्वतःचे चांगले वाईट कशात आहे हे समजणे कठीण जाईल. शत्रूला नेहमी ही सुवर्ण संधी वाटत आहे. जेव्हा तुमची नजर चुकेल तेव्हा पाठीमागून कोणतरी तुम्हाला येतंय, तुमची संपूर्ण कट तयार करतंय हे तुम्हाला जाणवू शकन. पण मंडळी, ही ग्रहस्थिती अचानक उद्भवलेली नाही. याचे लक्षण तुम्हाला गेल्या काही दिवसापासून किंवा महिन्यापासून तुमच्या दैनंदिन आयुष्यात जाणवत असेल. पण सध्या तुमची अवस्था हाताचे सोडून पाठीमागे लागणे अशी झाली आहे. तुम्ही खूप कष्ट करत आहात पण विनाकारण अचानक एखादा मोठा खर्च समोर येतो. कधी घरातील कोणाचे आजारपण, कधी गाडी किंवा घराचे नुकसान, तर कधी जुने अडकलेले देणे. पैसे हातात येण्याआधी जाण्याचे मार्ग तयार असतात. नात्यामधील तणाव, ज्याच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस धावून गेला, त्यांना अडचणीच्या काळात लाखो रुपयाची मदत केली, तेच लोक आज तुम्हाला संशयाने पाहत आहे किंवा विनाकारण तुमचे खोटे आरोप करत आहे. मानसिक छळ, रात्री डोक्यात सतत विचाराचे चक्र फिरत असते. एक अनामिक भीती तुमच्या मनात घर करून बसली आणि ही उद्या काहीतरी वाईट करणार. रात्रीची शांत झोप तुमच्या आयुष्यात हरवली आहे. कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या मनात निर्माण होणारी ही भीती चुकीची नाही, तर ब्रह्मांड तुम्हाला संकेत देत आहे की तुमच्या आसपास असलेल्या लोकांपैकीच कोणीतरी तुमच्या विनाशकाची वाट पाहत आहे. 15 जुलै नंतर हा शत्रू अधिक आक्रमण होईल. तो तुमच्या भावनिक स्वभावाचा फायदा घेऊन तुम्हाला अशा जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करेल जिथून बाहेर पडणे सामान्य माणसाला आवश्यक नाही. पण हा शत्रू नेमका कोण आहे? तो तुमच्या घरात, नात्यात आणि ऑफिसमध्ये हा कपटी शत्रूची अचूक लक्षणे काय आहे हे आता आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. डोळे आणि कान उघडे ऐका करून त्या शत्रूचा मुखवटा उतरण्याची वेळ आली आहे. कन्या राशीच्या जातकांनो, माझ्या मंडळींनो, आता आपण त्या संपूर्ण अशा वळणावर आलो आहोत जिथे आपल्याला त्या घातकी व्यक्तीचा भुरका टप्प्याने फाडायला आहे. 15 जुलै नंतर ज्या व्यक्तीपासून तुम्हाला 3 हात लांब राहायचं आहे, ती व्यक्ती तुमच्या ओळखीचीच आहे. ती तुमच्या दैनंदिन आयुष्यात वारंवार आहे. ज्योतिष गणनेनुसार कन्या राशीच्या लोकांना फसवणारा हा शत्रू प्रामुख्याने 3 वेगवेगळ्या रूपात तुमच्या समोर येऊ शकतो. या 3 रूपात अत्यंत काळजीपूर्वक समजून घ्या, जेणेकरून उद्या 15 जुलै उजळता तुम्ही त्या व्यक्तीला ओळखण्यात काहीही चूक करणार नाही. पहिले रूप म्हणजे तुमच्या कुटुंबात किंवा नातेवाईकामधील अशी व्यक्ती जी नेहमी तुमच्या गरजेत जास्त, अशी व्यक्ती जी नेहमी गोड बोलते. या व्यक्तीचे पहिले लक्षण म्हणजे ती तुमच्या समोर तुमची अफाट स्तुती करेल, तुम्हाला झाडावर चढवेल, पण तुम्ही ती फिरवली की तिचं व्यक्तीच्या तिसऱ्या माणसाकडे जाऊन तुमच्या चारित्र्याची, तुमच्या पैशाची, तुमच्या कुटुंबाची निंदा करेल. 15 जुलै नंतर ही व्यक्ती तुमच्या घरातील खाजगी गोष्टींमध्ये, जसे की मालमत्ते, वाद, घरातील निर्णय किंवा तुमच्या मुलांच्या भविष्याच्या गोष्टींमध्ये स्वतःहून रस दाखवायला सुरू करेल. अरे मी तर तुझ्या भल्यासाठी सांगते असं आणून देते. ती तुमच्या घरात वादाच्या ठिकाणी टाकेल. असं या व्यक्तीच्या गोड बोलण्याला भुलू नका. दुसरे रूप म्हणजे तुमच्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात व्यक्ती. कन्या राशीचे लोक कामात अत्यंत प्रामाणिक असतात आणि याच गोष्टीचा द्वेष सहकार्याला मनात असतो. 15 जुलै नंतर हा सहकारी तुमच्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या कामाचे पुढचे प्लॅन्स, तुम्ही नवीन काय करणार आहात हे जाणून घेण्यासाठी तो तुमच्याशी मैत्रीचा खोटा खेळ करेल. तुम्ही विश्वासाने तुमच्या व्यावसायिक आयडिया किंवा आर्थिक गुपित त्याजवळ बोलता. ही व्यक्ती जी गुपित तुमच्या बॉसपर्यंत किंवा पोहोचवू शकतो. मोठा आर्थिक आणि व्यावसायिक घात करेल. तुमच्या कष्टाचे श्रेय स्वतःला लाटून तुम्हाला मागे पाडणे हाच व्यक्तीचा छुपा कट आहे. तिसरे रूप म्हणजे तुमचा असा एखादा मित्र किंवा मैत्रीण जी सतत स्वतःला लाचार आणि अडचणीत दाखवून तुम्हाला आर्थिक किंवा मानसिक मदत
आपटत असते. 15 जुलै नंतर ही व्यक्ती एका मोठ्या संकटाचे नाटक करून तुमच्याकडे मोठी रक्कम उधार मागेल किंवा तुम्हाला काहीतरी जमीनदार राहण्यास भाग पाडेल. तुमच्या भावनिक स्वभावाचा फायदा घेऊन ही व्यक्ती तुम्हाला आर्थिक खाईत लोटन आणि नंतर स्वतः नामानिराळी होऊ शकन. कन्या राशीच्या जातकांनो, 15 जुलै नंतर या 3 रूपापैकी कोणतंही एक रूप हा शत्रू तुमच्यावर वारंवार शकतो. तुम्ही यावेळी सावध होऊन त्यांच्यापासून लांब राहिला नाही तर तुमच्या आयुष्यात कोणते भयंकर दुःख कोसळण हे आपण पुढच्या भागात समजणार आहोत. डोळे आणि कान उघडे नाही का? कन्या राशीच्या जातकांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, आता या संपूर्ण भागामध्ये आपण आणि डोळे उघडून 4था भाग सुरू होत आहे. हे निसर्गाचा आणि ग्रहाचा एक भाग सुरू आहे. निसर्गाचा आणि ग्रहाचा एक नियम, जेव्हा तुम्हाला वेळीच दिलेला इशारा तुम्ही न करता तेव्हा नशिबाचा फटका खूप मोठा असतो. जर तुम्ही माझं कोण काय वाईट करणार किंवा माझ्या त्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास आहे अशा भ्रमात राहून इशाराकडे दुर्लक्ष केले तर 15 जुलै नंतर त्या कपटी शत्रूचा कट 100% यशस्वी होईल. त्यानंतर तुमच्या हसत्या खेळत्या आयुष्यात ते दुःखाचे वादळ येईल. ते तुम्हाला पूर्णपणे तोडून टाकेल. लक्षात ठेवा, हा घात त्या साधासुद्धा असणार नाही. शत्रूने तुमची आर्थिक कोंडी करण्याची, तुमची नाती तोडण्याची आणि समाजात तुमची इज्जत माहिती मिळवण्याची पूर्ण तयारी केली आहे. जर तुम्ही 15 जुलै नंतर त्या व्यक्तीला गोड बोलण्याचा भुलून पैशाचा व्यवहार केला, व्यवसायाची गुपित सांगितले किंवा कुठेही अंधविश्वास सह्य केला तर तुमच्या लाखो रुपयाचे नुकसान निश्चित आहे. ती व्यक्ती तुमचे पैसे तर बुडवेल, पण तुमच्या अशा काही कायदेशीर कचाट्यात किंवा खोट्या प्रकरणात अडकून राहील. कोर्ट कचेरी आणि पोलिसांच्या फेऱ्या मारून तुमची चप्पल झिजेल. तुम्ही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा किंवा कर्ज तुमच्या डोक्यावर बसेल आणि तुमची आर्थिक कंबर पूर्णपणे मोडून पडेल. तर मंडळी, शत्रू केवळ पैशावर थांबणार नाही तर तो तुमच्या घरात विश्व कालवण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या जोडीदाराची पत्नी किंवा पत्नीच्या मनात दुःखाबद्दल संशय निर्माण करेल किंवा भावा बहिणीमध्ये मालमत्तेवरून, पैशावरून भयंकर वाद लावणे यात कपटी व्यक्तीला यश येऊ शकते. परिणाम, ज्या घरात आज शांततेने तिथे रोज रोज कटकटी, भांडणे आणि क्लेश सुरू होतो तिथे तुमचे स्वतःचे घर नरकासारखे वाटू लागेल आणि मानसिक तणावाचे आरोग्य पूर्णपणे ढसळेल. कन्या राशीचे लोक समाजात स्वतःच्या प्रमाणासाठी आणि इज्जतीसाठी ओळखले जातात, पण हा शत्रू तुमच्या पाठीमागे तुमच्या चारित्र्य किंवा तुमच्या कानावर असा काही घाणेरडा आणि खोटा आळा आणेल ज्यामागे समाजात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं मान खाली जाईल. तुमची वर्षानुवर्षीची कमावलेली इज्जत किंवा झटक्यात धुळीत मिळवण्यास हा त्याचा प्लॅन ठरेल. म्हणून मी पुन्हा सांगते की हात जोडून 15 जुलै नंतर या व्यक्तीपासून 3 हात लांब राहा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि आत्ता बंद करा. तुमचे मन, तुमचे प्लॅन फक्त पुरतेच मर्यादित ठेवा. पण कन्या राशीच्या जातकांनो, आता घाबरून मरण्यापेक्षा गरज नाही. शत्रूने जरी आपला सापळा पूर्ण रचला असला तरी या सापळ्याला लाथ मारून बाहेर कसे पाडायचे त्या दृष्टीचा कट उलटून लावायचा आणि उद्या 15 जुलैचा कोणता महाउपाय करायचा जे तुमचे रक्षण करण हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. कन्या राशीच्या जातकांनो, माझ्या भगिनींनो, भावांनो, आता आपण या अशा टप्प्यावर आलो आहोत जो तुमच्यासाठी विजयाचा मार्ग ठरणार आहे. मागच्या भागात तुम्हाला शत्रूचं भयंकर कट बद्दल आणि त्याच्या येणाऱ्या दुःखाबद्दल, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देव तरी त्याला कोणी मारी, ग्रहाचे नक्षत्र कितीही क्रूर असले तरी त्या आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेला उपायाने तुमच्या कर्मशक्ती कोणतेही संकटाला धुळीत मिळवू शकते. उद्या 15 जुलै बुधवारी उजळता तुमचे सर्व कट कारस्थान नामानिराळे करण्यासाठी स्वतःभोवती एक उद्देश, सुरक्षा कवच निर्माण करण्यासाठी तुम्हाला काही विशेष महाउपाय करायचे आहे. हे उपाय दिसायला साधे आहे पण त्याचे परिणाम प्रचंड शक्तिशाली आहे. 15 जुलै नंतर शत्रूचा कोणताही वार तुमच्यावर होऊ नये म्हणून उद्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्हाला संकटमोचन हनुमानजीची शरण घ्यावी लागेल. उद्या कोणत्याही हनुमान मंदिरात किंवा घरातील देवघरात गाईच्या तुपाचा दिवा, मोहरीच्या तेलाचा दिवा हनुमानाला लावा आणि पूर्ण श्रद्धेने 3 वेळा हनुमान चालीसाचे पाठन करा.
एका तांब्या पात्रात थोडे पाणी घ्या. पाणी पूर्ण झाल्यावर ते पाणी संपूर्ण घरात शिंपडा आणि स्वतःचे प्रश्न करा. हे केवळ पाणी नसून एक दैवी सुरक्षा कवच असेल. हनुमानाची ऊर्जा तुमच्या सभोवतीला असेल, ज्याला भेदभाव ताकद तुमचा सर्वात मोठा शत्रूही असणार नाही. उद्या बुधवार असल्याने तुमच्या राशीचा स्वामी बुध आहे. शत्रू तुमची बुद्धी भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करण, त्यामागे बुद्धाला बळ देणे अत्यंत गरजेचे आहे. उद्या 15 जुलैला सकाळी किंवा संपूर्ण दिवसात कधीही गाईला हिरवा चारा किंवा ताजी फळे स्वतःच्या हाताने खायला द्या. जर शक्य नसेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला हिरवे मूग दान करा. त्यामुळे तुमची निर्णय क्षमता तीक्ष्ण होईल आणि शत्रूचा खोटा चेहरा तुम्हाला वेळीच ओळखायला येईल. कन्या राशीच्या जातकांनो, तुमची रास ही पृथ्वी तत्वाशी रास आहे. तुमच्या सहनशीलता खूप, पण आता हा सहनशीलता योग्य दिशेने वळवण्याची वेळ आली आहे. जेव्हा शत्रू तुम्हाला भडकवण्याचा किंवा वादाच्या ओढण्यात प्रयत्न करण, तेव्हा तुम्ही शांत न राहता संयम त्याचा सर्वात मोठा पराभव ठरेल. साक्षात बजरंगबली तुमच्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळे घाबरू नका, फक्त सावध राहावा. आता वेळ आहे महाअधिवेशनाच्या शेवटच्या आणि अंतिम निष्कर्षणाच्या, जिथं आपण आजचा महासंदेश पाहणार आहोत. चला तर आता कन्या राशीच्या जातकांनो, सूक्ष्म आणि प्रामाणिक मंडळी, आजच्या या संपूर्ण महाभागामध्ये आपण 15 जुलै नंतरचा काळ तुमच्यासाठी धोक्याचा आणि परीक्षेचा असला तरी तुम्ही घाबरण्याची अजिबात गरज नाही. शत्रूने कितीही मोठा कट रचला असला तरी काही तुम्हाला त्याची लक्षणे माहीत आहे. त्या कपटी व्यक्तीपासून आता 3 हात लांब राहा. स्वतःची गुपित पैशाची सुरक्षा ठेवा आणि सांगितलेले महाउपाय पूर्ण श्रद्धेने करा. जेव्हा तुम्ही सावध आणि सतर्क राहाल, तेव्हा जगातील कोणतीही नकारात्मक ताकद तुमचे आयुष्य दुःखात लोटू शकत नाही. शत्रूचा पराभव निश्चित आहे आणि तुमचा विजय ठरलेला आहे. तुम्हाला आजचा हा विशेष आणि डोळे उघडणारा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या अशी परिस्थिती किंवा अशी व्यक्तीचा अनुभव येत आहे की? मला कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगी बली लिहून नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटची मी स्वतः वाचन करणार आहे. जर तुम्हाला माहिती मोलाची वाटली, वेळेवर सावध करणारी वाटली, तर आता व्हिडिओला लाईक करा. तुमच्या संपर्कात सर्व कन्या राशीच्या मित्रमैत्रिणीला, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून की घातापासून आणि दुःखापासून वेळेवर सावध होतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशीच नवनवीन अचूक वेळेवर मिळणारी माहिती तुमच्यापर्यंत रोज पोहोचत राहील. महाबली हनुमान आणि राशी स्वामी बुद्ध देव तुमच्या मार्गावर सर्व संकटे दूर करो, तुम्हाला सुख समृद्धी लाभो, हीच मी प्रार्थना करते. भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत सावध राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी काजल. स्वामी भक्ती शक्ती मध्ये तुम्हाला अचूक राशी भविष्य पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करावं लागणार आहे. मंडळी, अशाच नवनवीन राशी भविष्याच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. मी काजल तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. चला तर मंडळी, स्वस्त खा, मस्त राहा. बाय बाय सर्वांना. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.